VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305. श्रोते हो, अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे उपाध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या स्टुडिओमध्ये आज आलेले आहेत गुरुदेव मिलिंदनाथ. नमस्ते मिलिंद दादा. नमस्कार. मागच्या भागात तुम्ही सांगत होतात की श्री सिद्धशिव गोरक्षनाथ यांनी तुम्हाला शक्तिपात दीक्षा दिली. त्यानंतर नेमकं काय घडलं? तर मग आमच्यात संवाद झाला की ये जो दिया है ये बहुत डिवाइन है, इसे अंतिम शक्ति की साधना कहते हैं. अंतिम शक्ती की साधना. हा, तर मी ते सगळं ऐकून घेतलं वगैरे वगैरे. आमचा बराच मोठा संवाद, जवळजवळ 10 मिनिटं तो संवाद चालू होता. आणि हे पूनमताईंनाही कळत होतं आणि शुभांगीताईंनाही कळत होतं. ही चर्चा पण आमची झाली बाहेर आल्यावरती की ते तुमच्याशी असं बोलले वगैरे. तर मला खूप आनंद झाला की चला आपल्याला साधना मिळाली, करायला बसायचं आणि मस्त साधना करायची. आपलं काम चालू आहे, संसार चालू आहे, त्याच्यावर ही साधना मिळाली की डॉक्टरांच्या बरोबर जवळ 16-17 वर्ष मी होतो, तिथे मला ज्ञान मिळालं. तिथे ते साधना वेगळी घ्यायचे नाहीत, ते सगळ्यांना समोर बसवायचे आणि जप कुठला श्री दत्त जय दत्त जय जय दत्त किंवा ओम नमः शिवाय असा जप करायचा आणि डोळे झाकून बसायचं. जो काही तुम्हाला अनुभव येईल तो शेअर करायचा आला तर. ही प्रोसेस होती. पण मला जेव्हा ही अशी दीक्षा मिळाली तेव्हा मी खूप आनंदी झालो. पुढचा प्रवास काही वेगळा सुरू होईल याची जाणीवच नव्हती. तर अचानक असं झालं की आमच्या एक साधक आहेत वृषालीताई, त्यांच्या घरी मी आणि आमचे सगळे बाकीचे लोक गेलेलो होतो आणि तिथे गप्पा आमच्या सुरू होत्या. आणि त्यांच्या स्वयंपाकघरातनं आम्ही निघालो की आता घरी जायचं. आणि उठलो आणि त्यांच्या हॉलच्या दरवाजातनं बाहेर येतच होतो आणि मला एकदम चक्कर आली. म्हणून तिथे खुर्ची होती, त्याला लगेच मी टेकून खुर्चीवर जाऊन बसलो. आणि अचानक माझं शरीर काष्ठवत म्हणतात ना की लाकडाचं झालं शरीर. आणि फक्त डोळे उघडे आणि जाणीव असं मला झालं. आणि सगळ्यांनाच कळलं की काहीतरी वेगळं झालं. आणि मला असं जाणवलं की माझ्या उजव्या बाजूकडून डावीकडे गहिनीनाथ पास झाले. गहिनीनाथ ही गोष्ट काय 18 तारखेला मला दीक्षा झाली, 2012ची गोष्ट. 22 तारखेला लगेचची ही घटना घडली. तर मी काही वाचन केलेलं नव्हतं तोपर्यंत नाथ संप्रदायाबद्दल. तर गहिनीनाथ किंवा जे नवनाथांपैकी मला गोरक्षनाथ त्यांच्याचकडे गेलो म्हणून कळलं होतं. आणि त्यांचे जे गुरु होते मत्स्येंद्रनाथ, त्यांचं नाव माहिती होतं, पण बाकीची नावं ठीक आहे माझ्या लक्षात नव्हती. तर मैं गहिनीनाथ हूँ करके राईट से लेफ्ट असं ते पास झाले. आणि माझं शरीर म्हटलं तसं की लाकडासारखं झालं. सगळेजण समोर लगेच डोळे मिटून बसले. आणि अचानक मला लक्षात आलं की वृषाली ताई आहे, त्यांची दीक्षा घडतीये. म्हणजे मी माध्यम आहे, मी करत नाहीये, पण नाथ करतायत. त्या समोर बसलेल्या होत्या. मला फक्त जाणवत होतं की त्यांचं पण ऑपरेशन जे माझं केलं तसंच ऑपरेशन तिथे त्यांनी नाथांनी वृषाली ताईंच्या बाबतीत केलं. हे सगळं पुन्हा पाहून 1 तासभर चाललेलं होतं. ते संपल्यानंतर पुन्हा मग मला नॉर्मल शरीरात आल्याची जाणीव झाली आणि सगळेही पुन्हा जागे झाले. आणि मग पुन्हा शुभांगीताई होत्याच, त्यांनी सांगितलं की अहो तुम्ही असं असं केलं, हे केलं, तर तुम्ही दीक्षा दिली त्यांना. तर मला फक्त प्रोसेस झाली असं लक्षात आलं होतं, जाणवलं होतं, पण ती दीक्षाच आहे असं सांगितल्यावरती लक्षात आलं. आणि मग वृषालीताईंना असा अनुभव आला की त्या एकदम डीप ट्रान्समध्ये गेल्यात आणि त्यांची मान जी आहे ती उंच होत 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 डोकं छताला टेकलेलं आहे. आता त्यांना माहिती नव्हतं की त्यांची दीक्षा होतीये, पण माझ्याकडून त्यांना काही व्हायब्रेशन्स जात आहेत,
काही प्रकाश जातोय आणि मग त्यांच्या या गोष्टी घडतायत म्हणजे असा शरीरामध्ये. त्यांना भास होत होता, भास म्हणण्यापेक्षा त्यांना अनुभव येत होता किंवा हो त्याला आभास किंवा भास म्हणण्यापेक्षा त्याला असं म्हणू की अनुभूती येत होती. हा, कारण की त्यांना मी काही आधी सांगितलं नव्हतं की त्यांची दीक्षा होतीये, त्यांना आधी काही माहिती नव्हतं किंवा त्यांनी काही इमॅजिन करण्याचा प्रश्नच नव्हता. बरोबर. आणि ही प्रोसेस घडत होती ती त्यांना जाणवत होती आतमध्ये, जी आधी काही डिस्कसच झालेली नव्हती. आणि फक्त त्यांचीच दीक्षा झाली त्या दिवशी. 8-10 जण बसलेले होते पण त्यांचीच दीक्षा झाली. आणि मग त्यांना खूप डिवाईन अनुभूती त्या सगळ्यामध्ये आली आणि झालं, संपला विषय तिथे. पण या दीक्षेला आपण शक्तिपात दीक्षाच म्हणायची का? शक्तिपात दीक्षा म्हणजे काय, तर पतन करणे, शक्तीला खाली आणणे आणि ऍक्टिव्हेट करणे, असं असतं का? आपण म्हणतो ना की तुमच्या आतमध्ये मुळातच ती सगळी स्टेशन्स आहेत. आपल्याकडे 2 मशीन्स असतात, एक ट्रान्समीटर आणि एक रिसिव्हर, ओके नाही. तर त्या रिसिव्हर मध्ये ती ताकद असतेच, फक्त ट्रान्समिट केलं की ते रिसिव्ह करून ऍक्टिव्हेट होतं. बर. आपण रेडिओमध्ये बघतो की रेडिओ वेव्स आपण सोडल्या स्टेशननी की रेडिओमध्ये रिसिव्हर असतो रिसिव्ह करण्याचा, तर तो रिसिव्ह करतो आणि तो प्रोजेक्ट करतो ते जे काय साऊंड असेल ते, किंवा व्हिडिओच असेल तर व्हिडिओ असतो टीव्हीला. तर तशीच ही प्रोसेस आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आपण ज्याला म्हणतो. खूप त्याच्याही पलीकडचं, आपण त्याला काहीतरी नाव द्यायला पाहिजे म्हणून, किंवा लाईफ फोर्स एनर्जी, तुम्ही काही नाव देऊ शकता. तर ही जी अंतिम शक्तीची साधना आहे त्याच्यातली जी व्हायब्रेशन्स आहेत ती व्हायब्रेशन्स देऊन त्यांचं संपूर्ण ऑपरेशन केलं गेलं आणि पुन्हा ते शिवून पॅक करून ॲक्टिवेट करून टाकलं. एवढी प्रोसेस झाली आणि आम्ही घरी निघून गेलो. 2 दिवसांनी मनीषाताई ज्या आहेत, डॉक्टर मनीषा कावतकर, त्या माझ्याकडे स्टुडिओमध्ये काही कामासाठी आल्या. आम्ही स्क्रिप्ट डिस्कस केलं आणि बसल्या बसल्या त्याही ट्रान्समध्ये गेल्या, मी ट्रान्समध्ये गेलो, पुन्हा तीच प्रोसेस झाली. असं करता करता 25 जणांच्या दीक्षा झाल्या आणि त्यांना त्या दिवसापासून अनुभूतीच यायला लागल्या. म्हणजे कोणाला लिखाण यायला लागलं, कोणाला कविता सुचल्या, कोणाला गाणी यायला लागली, कोणाला प्रश्नांची उत्तरं मिळायला लागली. जे अतिशय रागीट होते त्यांचा राग त्यांना कंट्रोलमध्ये करता यायला सुरुवात झाली. अशा काही अनेक घटना घडल्या. एकांचं व्यसन होतं, ते ज्या दिवशी शक्तिपात दीक्षा झाली त्या दिवसापासून त्यांनी ते व्यसन सोडलं, घरी गेल्या गेल्या सोडलं. तो पण एक किस्सा आहे. तर अशा अनेक घटना घडत होत्या. पण म्हणजे आपण काहीतरी ग्रेट गोष्टींच्या कृपेच्या छत्राखाली आलो आहोत आणि आपल्या माध्यमातून काहीतरी घडतंय जबरदस्त, ह्याची जाणीव होत नव्हती. ज्यांना ह्या दीक्षा झाल्या आणि ज्यांच्या बाबतीमध्ये काय काय घडायला सुरुवात झाली त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की दादा, हे आपण असं अचानक जे होतंय आणि करतोय तर त्याला एक सुसूत्रता यावी, त्याला एक आकार यावा, यासाठी आपण एक संस्थेची स्थापना करावी आणि रेग्युलर कार्यक्रम घ्यावेत की ज्यांना ही साधना करायची आहे त्यांच्यासाठी तुम्ही ही साधना घ्या. तर मी म्हटलं, अहो मला तर माहितीच नव्हतं की याच्यातनं साधना निर्माण होईल किंवा गाणी येतील. तर हे घडायला लागलं असं अचानक. आणि मग लक्षात आलं की हे माझ्या हातात नाहीये. मी ठरवून किंवा कुठलं कॉपी करून किंवा कुठल्या गोष्टीपासून इन्स्पिरेशन घेऊन काहीतरी निर्माण करेन आणि मग देईन, असं होणार नाही. ते आलं की दिलं जाईल एवढाच तिथे माझ्या प्रयत्नाचा भाग होता. मग आम्ही सिद्ध चॅरिटेबल ट्रस्ट नावाचा ट्रस्ट लगेच स्थापन केला. नाथांच्याच सांगण्यावरून केलं का त्याचं नाव वगैरे? हो, अगदीच. कारण की आपण काही डोक्याने ठरवायचं नाही असं आधीच ठरलेलं होतं. तर त्यांनाच विचारलं की हे ट्रस्ट स्थापन करण्याचं म्हटलं जाते तर करावं का? तर करो सिद्ध चॅरिटेबल ट्रस्ट. म्हटलं ठीक, सिद्ध नाम से करो. मग जी साधना आली त्याची सुद्धा गंमत सांगतो. मी आमच्याच नातेवाईकांच्या एका लग्नाला गेलो होतो अरण्येश्वरमध्ये, सुपर्ण कार्यालयामध्ये. आणि कार्यक्रम संपला आणि मी स्टुडिओमध्ये मला काम होतं म्हणून मी निघालो. गाडीवर जसा बसलो तसं मला म्हणाले, करो रिकॉर्ड. म्हटलं क्या? करो तो रिकॉर्ड. म्हटलं मी गाडी चालवतोय, कुछ नहीं होगा, रेकॉर्ड करो. तर म्हटलं बरं ठीक आहे. आयुष्यात पहिल्यांदा एका हातात मोबाईल
आणि एका हाताने टू व्हीलर चालवत चालवत मी सुपर्ण ते शिवाजीनगर असा प्रवास केला. बर. खरं तर गाडीवर मोबाईल वापरायचा Allowed नाही, नाहीये. अलाउड हो. नाही, आणि आपल्यालाही ते माहिती आहे. आपण जसे बाकीचे नियम पाळतो तसेच याचाही नियम पाळायचा. नेमकं माझ्याकडे हेडफोन नव्हता की ज्याच्यामध्ये ते मी लावून हेडफोन रेकॉर्डिंग केलं असतं. पण आदेश आलाय आणि आत्ताच करायचं असं म्हटल्यानंतर सुरू झालं. बरं, मध्येच थांबून करायचं नाही असंही सांगितलं. हा, म्हणजे हे सगळे आदेश आलेले होते. तर माझ्याकडे आजही ते रेकॉर्डिंग आहे की गाडीचा आवाज येतो, इतर गाड्यांचे आवाज येतात आणि मी थ्रू आउट ते सांगतायत ते रेकॉर्डिंग करतोय. मेडिटेशन रेकॉर्डिंग करतोय. बर. हा, उजव्या हाताने ऍक्सिलेटर आणि ब्रेक असं दोन्हीचं सांभाळ करत करत स्लो गाडी चालवत जवळ 40 मिनिटं मला लागली तिथे स्टुडिओत पोहोचायला. अगदी वर जाईपर्यंत रेकॉर्डिंग चालू होतं. तर ते पहिलं मेडिटेशन आलं की नित्योहम. आणि आपल्या सगळ्यांना जे आपण रेग्युलर करतो नित्य, युक्त, शुद्ध, बुद्ध वगैरे जे शब्दांच्या बरोबर असलेलं ते रेकॉर्डिंग आलं. ते पहिलं मेडिटेशन. आणि मग मेडिटेशन मी रेकॉर्ड केलं प्रॉपर आणि ते आपल्या सगळ्या साधकांना दिलं. आणि ते केल्यानंतर लोक धडाधडा ट्रान्समध्ये जायला लागली. त्यांना काही आदेश आले, त्यांची कामं व्हायला लागली भौतिक जगतातली वगैरे वगैरे. खूप छान अनुभव. सगळ्यात महत्त्वाचा अनुभव म्हणजे तुम्ही रोजच्या आयुष्यात जगताना तुमचं मन शांत आणि स्थिर बुद्धीने तुम्ही सगळ्या गोष्टींकडे अप्रोच केला पाहिजे आणि विचार आणि आचरण केलं पाहिजे. ही प्रोसेस महत्वाचं, खूप महत्वाचं. आणि ही प्रोसेस ऑटोमॅटिक घडली पाहिजे. तर साधना केली की हे घडतं आणि मग तुमच्या कामातले अडथळे दूर होतात वगैरे. हे सगळ्या गोष्टी घडायला सुरुवात झाली. मग हा सगळा ट्रस्टचा आणि मग रेग्युलर साधना सेशन्स घेण्याची सुरुवात झाली. आणि त्या दरम्यान मग हे जे नित्ययुक्त, शुद्ध, बुद्ध, अनंत पर्यंतचं शून्यहोम आणि जे मेडिटेशन आलं होतं त्या प्रत्येक शब्दावरती अचानक गाणं आलं. मैं नित्यहोम वरनं मैं नित्य हूँ, मैं नित्य हूँ, मैं नित्य हूँ, अशी गाणी आली. आणि ती सगळी 9 गाणी आली ती. आणि अशी मेडिटेशन अचानक ते द्यायचे, कुठेही द्यायचे, म्हणजे घरात किंवा बाहेर कुठेही सुरुवात व्हायची. मग मी ते रेकॉर्ड करून ठेवायचो आणि मग ते ऐकून नंतर रेकॉर्ड करायचं. आता मला या सगळ्याच प्रोसेस बद्दल थोडं असं सांगा. आता तुम्ही पहिल्यांदा म्हणलात की नाथ तुमच्याशी बोलले. बोलले म्हणजे आपण कसं एकमेकांशी बोलू शकतो. तर तुम्हाला त्याचा कानात आवाज येतो का मनात उमटतं ते? आपण 2 शरीर समोरासमोर आहेत म्हणून आपण एकमेकांना बघू शकतो. आणि म्हणून तुम्ही बोलताय माझ्याशी किंवा मी तुमच्याशी बोलतोय हे आपल्याला दिसतं, कळतं, जाणवतं. तिथे देह धारण न केलेली डिव्हाइन शक्ती, एनर्जी ती बोलते. एवढाच फरक आहे. बोलते म्हणजे कसं शब्द ऐकू येतात, ऑडिओ ऐकू येतो का? अगदी व्यवस्थित ऐकू येतो. आता हा अनुभव तुम्हाला पण आहे त्यामुळे वेगळं काही नाही. तुम्हालाही हे असे आध्यात्मिक अनेक दिव्य अनुभव आहेत. मला काय वाटलं की बोलणे ही जी क्रिया आहे ना, तर ते काही वेळा किंवा टेलिपॅथी बाबा बोलतात ना तुमच्याशी, बाबा बोलतात, पण ते बोलणं म्हणजे मी ऑडिओ नाही आमचं बोलणं असतं असं कळतं, मनात येतं, असं मनात येतं. किंवा टेलिपॅथीमध्ये कसं असतं ना की बोलणे ही क्रिया काय आहे? बोलणे म्हणजे एक साऊंड आपल्याला बाहेर ऐकू आला, ओके, मनात बोललं तर तो साऊंड दुसऱ्या मनाने ते रिसीव्ह करण्याची त्याच्यात ताकद असेल तर ते मनातलं बोललेलं ऐकू येतं. खरं तर ज्याला आपण चमत्कार म्हणतो ना, ती ईश्वराची कृपा असते आणि ही नाथांची कृपा आहे. मिलिंद दादा, त्याने तुम्हाला मेडिटेशनल सॉंग्स दिली, मेडिटेशन्स दिली आणि हठयोगाच्या कितीतरी क्रिया दिल्या. हा सगळा ठेवा खरोखरच अमूल्य आहे. श्रोते हो, आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. श्रोते हो, आमच्या सिद्ध चॅरिटेबल ट्रस्टच्या आध्यात्मिक आणि सामाजिक कामाला आपणही आर्थिक हातभार लावू शकता. त्यासाठी आम्हाला जरूर संपर्क करा. विशेष आभार प्रकाश पुरंदरे, माधुरी कुलकर्णी. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे VSS मिशन, इंस्टाग्रामवरचं अकाउंट आहे नित्योपनिषद, आमची वेबसाईट आहे www.vssmission.in, आमचं यूट्यूब चॅनल आहे VSS मिशन. तिथे तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 918308788500. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. अलक्ष निरंजन. VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे. अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात.
नाथगीता, नाथ भागवत, नाथ पतंजली योग, अष्टावक्रनाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमचा ईमेल ॲड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.